तुमचे पण केस खूप गळताय, डोक्यामध्ये डॅन्ड्रफ झालाय, त्याचबरोबर केस गळती ही थांबायचं नावच घेत नाही, केस पण खूप पांढरे होत आहे. तर ह्या सगळ्यांवरती मी एक खूप छान असा घरगुती उपाय घेऊन आलेली आहे आणि तो खूप सोपा आहे. घरामध्ये अवेलेबल असणाऱ्या गोष्टीपासूनच आपल्याला करायचा आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि डक्कल पडलेल्या भागावरती पण ह्या रेमेडीने केस येतील याची मी खात्री घेते. काय करायचं आहे, आपल्याला रात्रभर जवस, कलोंजी आणि मेथीदाणे रात्रभर भिजत ठेवायचे आहे. सकाळी भिजल्यानंतर त्याचं पाणी आपल्याला सेपरेट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी ते छोट्या आकाराचे 2 कांदे घेतले आहेत. कांदे आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे. हे सगळ्याला आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे. आता कांद्याचे काय फायदे आहेत हे तर सगळ्यांना माहितीच आहे, तरीही मी तुम्हाला सांगते. कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात सल्फर असतं. सल्फरमुळे टाळूवरील रक्तभिसरण सुधारते, ज्यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते, केस गळणे कमी होते. आणि त्याचबरोबर मेथी दाण्यामध्ये निकोटोनिक ॲसिड आणि प्रोटीनचे प्रमाण हे जास्त असते, त्यामुळे केस गळती रोखण्यासाठी भरपूर प्रमाणात मदत होते. आणि त्याचबरोबर जो कोंडा असतो ना, तो देखील मेथी दाण्याने कमी होतो आणि जी केसांना शाईन येते तीही मेथी दाण्याने खूप शाईन येते. आणि कढीपत्त्यामध्ये ना अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतो, त्याचबरोबर लोह भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळे केसांमध्ये मेलेलिन टिकून ठेवण्यास मदत करतं कढीपत्ता, ज्यामुळे केस जे आपल्या अकाली पांढरे होतात ना, तर तेही थांबण्याचं काम कढीपत्ता करतो. आणि कलोंजीचा मूळ रंग हा काळा असतो, त्यामुळे केसांचा काळा रंग टिकून ठेवण्याचं काम हे कलोंजी करतो. आणि त्याचबरोबर केसांना एक वेगळी चमक आणण्याचं काम देखील कलोंजी करतो. म्हणजे जे आपल्या घरामध्ये सगळ्या गोष्टी आहेत त्याच आपल्याला यूज करायच्या आहे. आणि मी तुम्हाला दाखवलं आहे तशी आपल्याला मिक्सरमधनं फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे. आणि त्यामध्ये ना आपल्याला आपलं कोणतंही खोबरेल तेल टाकून घ्यायचं आहे. तर मी इथे पॅराशूट यूज करत आहे. आणि आता हा पॅक आपल्याला लावायचा कसा आहे ते देखील मी तुम्हाला सांगते. अगोदर काय करायचं आहे, आपल्याला केस असे व्यवस्थित विचरून घ्यायचे आहे. अजिबात त्याच्यामध्ये गुंता झालेलं नको, सगळे केस असे मोकळे करून घ्यायचे आहे. मी माझे केस दाखवते त्या पद्धतीने आपल्याला केस व्यवस्थित विचरून घ्यायचे आहे. केसांची काळजी घेत असताना स्वच्छता राखणे पण खूप गरजेचे आहे बरं का. धूळ वगैरे याने पण केस गळतीवर भरपूर असा परिणाम होतो आणि तुम्ही हा पॅक लावताना तुम्हाला पहिल्या पॅकमध्येच फरक जाणवायला लागेल. एवढे केस सॉफ्ट होतात आणि शाईन येतं ना. आता तुम्हाला पण माझ्या केसांमध्ये शाईन दिसतच असेल. तुम्ही म्हणणार तुझे केस तर एवढे छोटे आहे. तर मी आत्ताच हेअर कट केलेला आहे, मला जास्त लॉंग केस आवडत नाही, पण केस हे हेल्दी असणं पण तेवढंच महत्त्वाचं असतं. आता तुम्ही बघू शकता माझे केस हे दाट आहेत, तर हा पॅक मी नेहमी लावते, त्यामुळेच माझे केस एवढे व्यवस्थित आहे. आता पावसाळ्यामध्ये तर आपल्याला ह्या पॅकची खूप गरज आहे, कारण पावसाळ्यामध्ये पाण्यामध्ये क्षारचे प्रमाण हे वाढते आणि त्यामुळे आपल्या केसांवरती त्याचा इफेक्ट होतो आणि केस गळतीही वाढते. त्यामुळे आपण हा पॅक महिन्यातनं किमान 2 वेळा तरी नक्की ट्राय करायला हवा. आणि खूप सोपा आहे, घरात असलेल्या गोष्टीपासूनच हा पॅक बनवायचा आहे. आपल्याला काही जास्त तामझाम नाही, खर्च नाही. तुम्ही हवा असेल तर त्यामध्ये दही देखील टाकू शकतात, तुम्हाला जर जमत असेल तर. पण आता थंडी थोडी जास्त आहे त्यामुळे मी दही स्किप केलेलं आहे. तर आपल्याला हा पॅक ना असा 2 घंटे ठेवायचा आहे. त्यासाठी मी इथं कॅरीबॅग घालून घेत आहे. तुमच्याकडे जर कॅप असेल ना, ती बाथरूम कॅप, तर ती पण घालू शकतात. तर इथे 2 घंटे झाले आहे आणि आता पॅक कसा धुवायचा ते देखील मी तुम्हाला दाखवते. आणि जे मी पाणी वेगळं करून ठेवलं होतं त्याचा यूज कसा करायचा आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. आणि खूप छोट्या छोट्या टिप्स आहेत पण खूप युजफुल आहेत, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघायचा आहे बरं का. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या सिटीमधनं बघताय ते देखील मला कमेंटमध्ये सांगा. तर जो आपण पाणी ठेवलं होतं त्याच्यामध्येच आपल्याला शॅम्पू टाकून घ्यायचा आहे. अजिबात आपण काहीच वेस्ट केलेलं नाही आहे. तर शॅम्पू टाकून घेतला, छान मिक्स केला. आणि कधीही डोकं धुवायचं असेल ना, अशाच पद्धतीने आपण मगमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये शॅम्पू टाकायचं आणि त्यानंतर केसांवरती अप्लाय करायचा. डायरेक्ट त्याला अजिबात अप्लाय करायचं नाही. आणि मी दाखवते त्या पद्धतीने आपल्याला हेअर वॉश करायचं आहे. आणि हे थोडंसं चिकट असतं बरं का, त्यामुळे ते लवकर निघत नाही. अगोदर 1 बकेट पाण्याने व्यवस्थित असे केस धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मग आपल्याला शॅम्पू लावून घ्यायचा आहे. केस धुतल्यानंतर देखील त्याच्यामधनं ना जे आपले हे पार्टिकल्स आहेत ना ते निघत असतात बरं का.
त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने केस धुवावंच लागणार आहे. आणि पॅक हा वाळल्यानंतर थोडासा डिफिकल्ट जातो धुण्यासाठी, त्यामुळे इथे मी कॅरी बॅग घातली होती, म्हणजे पॅक वाळू नये म्हणून. ओलाच असला ना तर बरा पडतो ज्यावेळेस आपण केस धुतो त्यावेळेस. अशा पद्धतीने आपल्याला केस धुवून घ्यायचे आहे. आणि ज्यावेळेस आपण मान खाली करून केस धुतो ना त्यावेळेस आपलं ब्लड सर्क्युलेशन हे छान होतं आणि हेअर ग्रोथसाठी देखील मदत होते. छोट्या छोट्या गोष्टी असतात त्यांच्यावरच लक्ष दिलं ना आपण तर आपले केस गळण्यापासून नक्कीच वाचणार. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. पुन्हा भेटूया. बाय.